हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इम्प्लोड. ओके, फर्स्ट वर्ड आहे इम्प्लोड. तर इम्प्लोडचं काय मीनिंग आहे, डेफिनेशन: कोलॅप्स ऑर कॉज टू कोलॅप्स व्हायलंटली इनवर्ड्स. इनवर्ड्स म्हणजे कुठे, तर आतून. ओके, कोलॅप्स ऑर कॉज टू कोलॅप्स व्हायलंटली इनवर्ड म्हणजे काय होते, तर फुटणे होते. मराठीमध्ये फुटणे. बाह्य दाबामुळे आतल्या बाजूला जोरात कोसळणे. ठीक आहे, आणखी काय म्हणू शकतो आपण की आतून फुटणे. तर इम्प्लोड म्हणजे होते फुटणे किंवा बाह्य दाबामुळे आतल्या बाजूला जोरात कोसळणे किंवा कोसळणे आणि आतून फुटणे. सो सिनोनिम्स काय याचे: बकल, केव इन, कोलॅप्स आणि क्रम्पल. आणि अँटोनिम्स आहेत इन्फ्लेट, राईज आणि स्वेल. आता यूज बघून घेऊया, यूज कसा करण्यात आलेला आहे इम्प्लोडला सेंटेन्समध्ये. बोथ द विंडोज हॅज इम्प्लोडेड म्हणजे बोथ द विंडोज हॅड इम्प्लोडेड म्हणजे काय होतं, तर दोन्ही खिडक्या आतल्या दिशेने फुटल्या होत्या. दोन्ही खिडक्या, बोथ विंडोज, आतल्या दिशेने फुटल्या होत्या. ओके, सो इम्प्लोडेड म्हणजे काय होते, आतल्या दिशेने फुटणे. नेक्स्ट वर्ड आहे आफ्टरमॅथ. आफ्टरमॅथचं डेफिनेशन आहे अ कंडिशन ऑर ऑकरन्स ट्रेसेबल टू अ कॉज. तर याचा अर्थ काय होतो, महत्वपूर्ण अप्रिय घटनेचे दुष्परिणाम किंवा परिणाम सुद्धा म्हणू शकतो आपण. तर आफ्टरमॅथ म्हणजे होते की परिणाम, जे पण काही होतं त्याच्यानंतर जो परिणाम होईल त्याला आफ्टरमॅथ असं म्हटलं जातं. महत्वपूर्ण अप्रिय घटनेचे दुष्परिणाम सुद्धा म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहे आफ्टरमॅथचे: आफ्टर इफेक्ट, बॅकवॉश, कॉन्सिक्वेन्स, कोरोनरी आणि डेव्हलपमेंट. हे आहेत सिनोनिम कशाचे, आफ्टरमॅथचे. अँटोनिम्स आहेत अँटीसिडेंट, कॉझेशन, कॉज, ओकेजन आणि रिजन. ओके, सो आफ्टरमॅथ म्हणजे काय होते, तर एकतर महत्वपूर्ण अप्रिय घटनेचे दुष्परिणाम किंवा परिणाम. सो सेंटेन्स मध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे: द सर्जरी वॉज सक्सेसफुल. द सर्जरी वॉज सक्सेसफुल बट शी नाउ हॅड टू डील विथ इट्स आफ्टरमॅथ, अ ह्यूज बिल. तर याचा अर्थ काय होतो, शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण आता तिला याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम काय राहणार आहे, तर खूप मोठं बिल. तर असा या सेंटेन्सचा अर्थ होतो की शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण आता तिला याचे परिणाम भोगावे लागतील आणि जे की काय आहे, खूप मोठे बिल, अ ह्यूज बिल. सो असं इथे आफ्टरमॅथला यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे वर्ड रिट्रेट. ओके, रिट्रेट. तर रिट्रेटचं डेफिनेशन आहे टू स्टेट ऑर डू ओव्हर अगेन ऑर रिपीटेडली समथिंग विथ वियरिंग इफेक्ट. सो रिट्रेट म्हणजे काय होते, पुन्हा सांगणे, पुन्हा पुन्हा काय करणे, उच्चारणे, पुन्हा पुन्हा उच्चारणे. जसं कोणी लर्न करतं काही, तर त्याला काय करत आहे, ते घोकमपट्टी करत आहे. तर घोकमपट्टी करणे सुद्धा होते रिट्रिएटचं मिनिंग. सो रिट्रिएटचं मिनिंग काय आहे, पुन्हा सांगणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चारणे, घोकमपट्टी करणे किंवा आपण काय म्हणू शकतो, पुनरावृत्ती. ओके, सो सिनोनिम आहेत जिम, डिन, इटरेट, रिहर्स आणि रिपीट.
आणि अँटोनिम्स आहेत टेल बॅक. सो रिट्रेट म्हणजे होते घोकंपट्टी करणे, पुन्हा पुन्हा उच्चारणे किंवा पुन्हा सांगणे. तर सेंटेन्स मध्ये यूज कसं करण्यात आलेलं आहे रिट्रिएटला. द पियानिस्ट, पियानिस्ट म्हणजे कोण असतो, जो पियानो वादक असतो त्याला पियानिस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो द पियानिस्ट व्हॅलिडिक्टरी कॉन्सर्ट विल रिट्रिएट द प्रोग्राम ही प्लेड ऑन द नॅशनल टूर. सो पियानो वादकाचा जो निरोप समारंभ त्याने राष्ट्रीय दौऱ्यावर वाजवलेल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती होईल, असं या सेंटेन्सचं मीनिंग आहे. ओके. सो व्हॅलिडिक्टरी कॉन्सर्ट म्हणजे काय होते की निरोप समारंभ. ओके. सो द पियानिस्ट व्हॅलिडिक्टरी कॉन्सर्ट, पियानो वादकाच्या निरोप समारंभात त्याने राष्ट्रीय दौऱ्यावर वाजवलेल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती होईल, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं इथे काय यूज करण्यात आलेलं आहे, रिट्रिएटला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया डिस्टॉर्ट. डिस्टॉर्टचं डेफिनेशन आहे गिव्ह अ मिसलिडिंग ऑर फॉल्स अकाउंट ऑर इम्प्रेशन ऑफ. तर म्हणजे काय होते, विकृत किंवा खोटेपणा, चुकीचा मार्ग घ्या किंवा विक्षेप म्हणजे काय होतो डिस्टॉर्ट. सो सिनोनिम काय आहे डिस्टॉर्टचे, मिस रिप्रेझेंट, फॉरवर्ड, ट्विस्ट, फॉल्सिफाय, मिस रिपोर्ट आणि मिस्टेट. हे आहेत सिनोनिम्स कशाचे, डिस्टॉर्टचे. अँटोनिम्स काय आहेत, तर अँटोनिम आहे ॲक्युरेट. यूज कसा करण्यात आलेला आहे डिस्टॉर्टला सेंटेन्समध्ये, मेनी फॅक्टर्स कॅन डिस्टॉर्ट द रिझल्ट. म्हणजेच अनेक घटक निकाल विकृत करू शकतात. ओके. अनेक घटक, मेनी फॅक्टर्स, निकाल जे आहे, रिझल्ट जे आहे ते काय करू शकतात, विकृत करू शकतात. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे म्युझियम. म्युझियम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे म्युझियम कशाचे असतात. आणि म्युझियमला काय म्हटलं जातं, तो म्युझियमला म्हटलं जातं संग्रहालय. आणखी काय म्हटलं जातं, वस्तू संग्रहालय. तर काय आहे, द प्लेस वेअर द ट्रेजर्स ऑफ आर्ट्स आर हिडन. जिथे ऐतिहासिक, वैज्ञानिक व कलात्मक वस्तू जतन करण्यासाठी जी इमारत असते त्याला काय म्हटलं जातं, म्युझियम असं म्हटलं जातं. ऐतिहासिक, वैज्ञानिक व कलात्मक वस्तू जतन करण्यात आलेली इमारत त्याला काय म्हटलं जातं, म्युझियम असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट आहे अन अंडरग्राउंड प्लेस फॉर स्टोरिंग वाईन ऑर अदर प्रोव्हिजन्स. तर एक अंडरग्राउंड प्लेस असते, जसं की आपण म्हणतो की तिथे काय आहे, भुयार आहे किंवा तळघर आहे जे अंडरग्राउंड असते. अंडरग्राउंड म्हणजे आहे ते एक प्लेस, त्याला म्हटलं जातं तळघर. ओके. अन अंडरग्राउंड प्लेस फॉर स्टोरिंग, जिथे स्टोर केल्या जाते वाईन किंवा जे पण काही बाकीचे प्रोव्हिजन्स आहे त्यांना तिथे स्टोअर केल्या जाते, त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, सेलर. तर सेलर म्हणजे काय होते, तळघर किंवा भुयार किंवा आपण खोली सुद्धा म्हणू शकतो, जे की काय आहे, अंडरग्राउंड आहे. तर तिथे स्टोअर करण्यात येते बाकीचे काही पण वस्तू आणि वाईन सुद्धा, तर त्याला म्हटलं जातं सेलर. वन वर्ड मध्ये सेलर असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे टेलिस्कोप. टेलिस्कोपची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ऑप्शन डी ही टेलिस्कोपची करेक्ट स्पेलिंग आहे, TELESCOPE. तर टेलिस्कोप म्हणजे काय होते, दुर्बीण. टेलिस्कोप म्हणजे होते दुर्बीण. ओके. नेक्स्ट वर्ड आहे प्रोग्नोसिस. प्रोग्नोसिस ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे, PROGNOSIS.
आणि प्रोग्नोसिस म्हणजे काय होते तर रोग निदान. रोग निदान. ओके, प्रोग्नोसिस म्हणजे होते रोग निदान आणि प्रोग्नोसिसची स्पेलिंग आहे करेक्ट PROGNOSIS. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे आउट ऑफ द ब्ल्यू. आउट ऑफ द ब्ल्यूचं मिनिंग आहे हॅपन अनएक्सपेक्टेडली, म्हणजेच अचानक किंवा अपेक्षित नसलेले, म्हणजे जे अनपेक्षित आहे. ओके, अचानकपणे होणे किंवा अनअपेक्षितपणे होणे त्याला काय म्हटलं जातं आउट ऑफ द ब्ल्यू, म्हणजेच हॅपन अनएक्सपेक्टेडली. सो एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल काय याचं, शी हॅड गिवन अप ऑल द होप वेन आउट ऑफ द ब्ल्यू शी गॉट अ कॉल फ्रॉम हार्वर्ड. सो जेव्हा तिने सर्व आशा सोडून दिल्या, जेव्हा तिने सर्व आशा सोडून दिल्या होत्या, अचानक तिला काय झालं, हार्वर्ड इथून फोन आला, हार्वर्डहून फोन आला. तर असा याचा अर्थ होतो सेंटेन्सचा. म्हणजे काय झालेला आहे, अचानकपणे तिला कॉल आलेला आहे, म्हणजे अनएक्सपेक्टेडली तिला कॉल आलेला आहे. सो आउट ऑफ द ब्ल्यू याचा अर्थ होतो म्हणजे काय, अचानक किंवा अपेक्षित नसणे, म्हणजेच अनपेक्षित. नेक्स्ट आहे ओपन द फ्लड गेट्स. ओपन द फ्लड गेट्सचं मिनिंग आहे रिलीज समथिंग दॅट वॉज प्रिव्हियसली अंडर कंट्रोल, म्हणजेच जे आधी कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे त्याला काय करणे, रिलीज करणे. जे आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे त्याला एकदम रिलीज करणे, त्याला म्हटलं जातं ओपन द फ्लड गेट्स. सेंटेन्स बघून घेऊया आपण. इकॉनॉमिस्ट फिअर दॅट रिलॅक्सिंग प्राइसेस कंट्रोल विल ओपन द फ्लड गेट्स टू इन्फ्लेशन, म्हणजेच अर्थतज्ञांना भीती आहे की किंमत नियंत्रण शिथिल केल्याने, काय आहे, अर्थतज्ञांना भीती आहे की किंमत जी आहे म्हणजेच प्राइस जी आहे ती नियंत्रण शिथिल केल्याने काय होईल की महागाईला चालना मिळेल. ओके, म्हणजेच इन्फ्लेशन, महागाईला चालना मिळेल म्हणजे इन्फ्लेशन असा अर्थ होतो. तर असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि ओपन द फ्लड गेट्स म्हणजे काय होते, जे आतापर्यंत प्रिव्हियसली कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे त्याला एकदम रिलीज करणे, एकदम ओपन करून टाकणे, त्याला म्हटलं जातं ओपन द फ्लड गेट्स. सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. यांचे तुम्ही जे आपण वोकॅब्युलरी घेतलेले आहे वर्ड्स याचे एकदा सेंटेन्स तुम्ही तयार करून बघत चला, त्यामुळे तुम्हाला आणखी सेंटेन्समध्ये कसं यूज करायचा वर्ड्स तो तुम्हाला माहिती पडेल. आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही वाचत चला, मराठी मिनिंग्स तुम्हाला देतच आहे मी, ते पण वाचा आणि नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आमचा टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा. अँड थँक्यू.